मंडळी 1670 साली हा किल्ला जो आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांनी तर मित्रांनो आता निघालो आम्ही परतीच्या प्रवासाला। तर नमस्कार, जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं एकदा नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो मी आता आलो आहे कर्नाला पक्षी अभयारण्यामध्ये आणि तसेच या ठिकाणी असणाऱ्या कर्नाला किल्ल्याला भेट देण्यासाठी। तर आत्ता आपण आहोत कर्नाला पक्षी अभयारण्यामध्ये। या ठिकाणून सरळ आपल्याला एक वाट जाते, त्या एक मिनिट तुम्हाला दाखवतो मी। त्या ठिकाणी दिसतो जो कर्नाला किल्ल्याचा शुल्क आहे, त्या ठिकाणी आपल्याला घेऊन जातो। चला तर कुठलाही वेळ न घालवता आपण जाऊया आणि ट्रेकिंगला आता आपण सुरुवात करतो। घनदाट जंगल असल्यामुळे फारसा आपल्याला या ठिकाणी ऊन लागत नाही, पण त्यात दमछाक खूप होते। या ठिकाणी थोडं पुढे आल्यानंतर, इथून पुढे आल्यानंतर आपल्याला खूप सारे असे फुलं पाहायला मिळतात। या कर्नाला पक्षी अभयारण्याच्या घनदाट जंगलामधून आम्ही पायवाट काढत पुढे आलो। त्यानंतर आम्ही रस्ता भासकलो। तर मित्रांनो या घनदाट जंगलामधून पायवाट काढत आम्ही पुढे निघालेलो आणि त्यानंतर आपल्याला असा काही रोड सापडला। आता बघूया हा रोड आपल्याला कुठपर्यंत घेऊन जातो। तर मित्रांनो या अभयारण्यामध्ये आम्ही दोघंच असल्या कारणाने आम्ही रस्ता खूप सारा भटकलो आणि आपला हा समोर रॉक पॅच दिसतो। या रॉक पॅच आपण वरती चढून आपण आपल्याला एक रोड सापडतो, त्या रोडद्वारे आपण किल्ल्याच्या शुल्कापर्यंत पोहोचूया। चला तर मित्रांनो या अशा खडतर जंगलातून तर मंडळी आपण या जंगलातून पायवाट काढत वरती आलो आणि या ठिकाणाहून आपला मेन रोड चालू होतो। या ठिकाणाहून गेल्यानंतर आपल्याला कर्नाला किल्ल्याचा शुल्क पाहायला मिळतो आणि पुढे असणाऱ्या कर्नाई देवीचं आपण दर्शन घेऊन पुढे त्या कर्नाला शुल्काकडे जाऊया। चला तर कुठलाही वेळ न घेता आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करूया। तर मंडळी माझ्या पाठीमागे तुम्हाला जो कर्नालाचा शुल्का दिसतो, तर काही जुन्या जाणत्या लोकांना माहीत असेल की 1977 साली चैत्र जय या नावाचा पिक्चर आला होता। त्यामध्ये हा कर्नालाचा शुल्का यामध्ये आपल्याला दाखवला गेला आहे। तर आपला कसा आहे तो आपण बघूया वरती जाऊन। चला तर मित्रांनो सह्याद्रीमध्ये भटकत असताना आपल्याला असे काही मंडळी भेटतात। सर तुम्ही कुठून आलात? नवी मुंबई नवी मुंबईमधील। तर बघा हे आलेत सोलो ट्रेकर। सोलो ट्रेक। आणि कसा आला तुमचा ट्रेक? आनंद, खूप मस्त आनंदाच्या। अच्छा कुठून आला तुम्ही? मुंबई सकाळी किती वाजता? सकाळी 9 वाजता पोहोचलो खाली। अच्छा तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला मुंबईवरून भाईंदरवरून मित्र आलेत, ते आपल्याला भेटलेत। ॲक्च्युली तुम्ही तिघजण आहात का?
आमचा जो ग्रुप होता आहे आता आम्ही थोडं सेपरेट झालो आम्ही. सेपरेट झाला. आम्ही पण रोड चुकलेलो आम्ही नंतर आम्हाला रोड भेटला. तर या ठिकाणी किल्ल्यावरती सह्याद्रीमध्ये भटकंती करत असताना आपल्याला काही ऐरेगैरी व्यक्ती भेटत नाही, तर सह्याद्रीची ओढ असणारीच आपल्याला लोक भेटतात. चला तर यांना भेटून आपल्याला खूप चांगलं वाटलं. तर मित्रांनो, मगाशी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी आपल्याला एक करणाई देवीचं मंदिर पाहायला मिळतो. तर या करणाई देवीचं आपण दर्शन घेऊन पुढे सुलक्याकडे जाऊया. आणि या ठिकाणी मित्रांनो आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके आणि यांचा या किल्ल्यासोबत काय इतिहास आहे तो तुम्हाला मी वर गेल्यानंतर सांगतो. तर मंडळी 1670 साली हा किल्ला जो आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांनी बेसवर्क बांधून हा किल्ला जिंकून घेतला. त्यानंतर 1680मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं जेव्हा निधन झालं तेव्हा हा किल्ला क्रूरकर्मी औरंग्याने हा किल्ला 1680मध्ये हा जिंकून घेतला. जो किल्ला आहे जो काही काळ मुघलांच्या ताब्यात होता. त्यानंतर 1740मध्ये हा किल्ला पुण्याच्या उदयाने यांच्याकडे गेला आणि या किल्ल्यावर त्यांचं राज्य झालं. तर मित्रांनो, हा जो किल्ला आहे जो स्वातंत्र्यवीर आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या आजोबा या किल्ल्याचे किल्लेदार होते. हा जो किल्ला आहे तो बोरघाटाकडून जी वाहतूक व्हायची त्याकडे हा लक्ष ठेवण्यासाठी असायचा. आणि समोर जो आहे तो आहे कर्नाला किल्ल्याचा सुलका. 1970 साली जो जैत्र जय या नावाचा पिक्चर आला होता त्यामध्ये जो आपल्याला सुलका जो दाखवला गेला आहे तो आहे कर्नाला किल्ल्याचा सुलका. त्याखाली जेव्हा मुघल आपल्या मराठ्यांवर हल्ला करायचे तेव्हा यातून चे गोळी किंवा तोप नाहीतर गरम तेल या ठिकाणून फेकलं जायचे. खूप चांगल्या पद्धतीने ही रचना छत्रपती शिवाजी महाराजांनी करून ठेवली आहे. तर या ठिकाणी असे आपल्याला काही फुलांचे अवशेष पाहायला मिळतात जे पडक्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतात. तर मंडळी, या सुलक्याला आपण 360 असं राऊंड मारणार आहोत आणि मला तरी असं वाटतं या सुलक्याच्या खाली असे काही आपल्याला पाण्याच्या टाक्या पाहायला मिळतील. चला तर पाहूया आपण. हां, तर मित्रांनो, तुम्ही जर कुठल्याही गड किल्ल्यांवरती येत असाल, सांगशी किल्ल्याचा जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर त्या ठिकाणी मी तुम्हाला एक सजेस्ट केलं होतं की कुठल्याही गडावरती तुम्ही जात असाल तर अशा प्रकारे कुठल्याही प्रकारे आपल्याला नावं लिहिण्याची गरज नाही. तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच की छत्रपती शिवाजी महाराजांचे 350हून किल्ले आहेत.
त्या एकही गडाला छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला स्वतःचं नाव दिलं नाही. तर आपण कशासाठी द्यायचं, बस एवढं सांगण्याचा प्रयत्न होता. तर तुम्हीसुद्धा या गड किल्ल्यांवरती जर फिरण्यासाठी येत असाल किंवा ट्रेकिंगसाठी येत असाल तर असे कृत्य न केलेलं चांगलं आहे. मला या ट्रेकिंगचा अनुभव असल्याकारणाने, म्हणजे कुठल्याही गडावर ट्रेकिंगचा अनुभव असल्याकारणाने मी याद्वारे जाऊ शकतो. जर मी तुम्हाला सजेशन करू शकतो, जर तुम्हाला कुठल्याही प्रकारे अनुभव नसल्याकारणाने जाऊ नका. कारण या ठिकाणी बघा पूर्णपणे निसर्डी अशी परिवार आहे. तर मित्रांनो बघा, पुढे आपल्याला जायला रोड नाही, कुठल्याही प्रकारचा असा रोड नाही. त्यामुळे आपण माघारी परतण्याचा असा डिसिजन घेऊया. पण आता पुन्हा एकदा ट्रेकिंगची मी सुरुवात केली आहे. तर मित्रांनो, ते म्हणतात ना, सह्याद्रीत आल्यानंतर सर्व दुःखांचा विसर आपल्याला पाडण्यास भाग पाडतो, तो आहे सह्याद्री. सह्याद्रीचं स्वर्गसुख आपल्याला अनुभवायचं असेल तर अशा गड किल्ल्यांवरती सह्याद्रीमध्ये ट्रेकिंगला नक्कीच या. तर मित्रांनो, हा कर्नाला किल्ल्याचा ट्रेक जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा आपण भेटूया अशाच नवीन ॲडव्हेंचर ट्रेकमध्ये. तर मित्रांनो, तुम्हीसुद्धा या कर्नाला किल्ल्याच्या ट्रेकसाठी येत असाल तर मी तुम्हाला सजेस्ट करतो की या रोडने न जाता माझ्या पाठीमागे जो रोड आहे त्या रोडने जाऊ शकता आणि तुम्ही लवकरच पोचू शकता. कारण या रोडने गेलात तर आमच्यासारखं तुम्ही भासकू शकता.
तुम्हाला रोड सापडणार नाही आणि तुम्ही पुन्हा एकदा परतीच्या प्रवासाला निघू शकता.